या चकल्या बघू शकता. आज मी तुम्हाला झटपट अशी घरच्या घरी इन्स्टंट आणि बिना भाजणीची चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे या चकल्या अजिबात फसत नाही. भाजणीच्या चकल्या कधी-कधी फसल्या जातात, तशा या चकल्या फसत नाही आणि मस्त झटपट काही मिनिटातच तयार होतात. संध्याकाळची छोटी भूक असू दे, चहासोबत खाण्यासाठी काहीतरी असू दे किंवा प्रवासात नेण्यासाठी असू दे, काही ना काही आपल्याला लागतंच. म्हणूनच आज मी तुम्हाला झटपट 15 ते 20 मिनिटात तयार होणारी बिना भाजणीची इतकी खुसखुशीत चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे. आवाजावरूनच समजलं असेल किती कुरकुरीत चकल्या तयार झाल्या आहेत आणि सहज बोटानेही तोडता येतील इतक्या खुसखुशीत आणि आतून पोकळ तयार होतात. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बाहेरून काहीतरी आणण्यापेक्षा अशी झटपट चकली तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. चला तर मग लगेचच पाहूया बिना भाजणीची खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. बिना भाजणीची चकली बनवण्यासाठी घरातली कोणती एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून 1 कप भरून आपल्याला भाजकी चणा डाळ म्हणजे डाळवं घ्यायचं आहे. हे तुमच्याकडे नसेल तर भाजलेले चणे त्याची सालं काढून घ्यायची आणि ती मिक्सरमध्ये घालायची आणि मिक्सरचं झाकण लावून अगदी बारीक ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं. जसा बेसन असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला गुळगुळीत पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता एक ताट घ्यायचा आणि या ताटामध्ये आपण तयार केलेलं डाळवाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये त्याच कपाने 3 कप भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे. नेहमी घरात उपलब्ध असलेलंच म्हणजे भाकरीसाठी आपण जे पीठ वापरतो त्याच पिठाचा वापर करायचा आहे. गिरणीवर दळलेलं पीठ नसेल तर तुम्ही रेडीमेड दुकानातलं विकतचं पीठ सुद्धा वापरू शकता. आता या कोरड्या पिठामध्ये पिठाच्या हिशोबाने चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व ही कोरडे जिन्नस आपल्याला हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. आता ही पिठं व्यवस्थित एकजीव करून झाली की ही चकली खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये मोहन घालायचं आहे. त्यासाठी ज्या कपाने आपण पिठं मोजून घेतलेली त्याच कपाने पाव कप एवढं आपल्याला तेल घालायचं आहे. यापेक्षा जास्तसुद्धा घालू नका किंवा कमीसुद्धा घालू नका, नाहीतर चकली तेलकट होण्याची शक्यता असते. आता हे तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एकदा कडकडीत गरम झालेलं तेल म्हणजेच जे आपण तेलाचं मोहन तयार करून घेतलेलं हे या पिठावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपण ह्यामध्ये हळद किंवा तिखट घातलेलं नाही, कारण जर अगोदरच हे सर्व घातलं असतं आणि त्यावर आपण गरम तेल ओतलं असतं तर हळद किंवा तिखट जळण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला फक्त मीठ घालायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घालून व्यवस्थित ह्या पिठावर ओतून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला हे मोहन फार गरम आहे त्यामुळे एखाद्या चमच्याने मिसळून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की हाताने आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. अगदी पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे मोहन लागेल अशा रीतीने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे चकली आपली 100% खुसखुशीत तयार होते. इथे बघू शकता संपूर्ण मोहन या पिठाला मी चोळून घेतलं आहे आणि हाताची अशी मूठ तयार केली की लगेचच बनते आहे आणि हलकासा दाब दिला की तुटते आहे, म्हणजे मोहन आपलं अचूक तयार झालं आहे. आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये पाव चमचा भरून हळद घालायची आहे. 2 चमचे भरून इथे मी घरगुतीच मसाला घातला आहे. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर आणि जी तिखट मिरची पावडर असे वेगवेगळे मसाले यामध्ये घालू शकता. ही चकली मी फार तिखट बनवणार नाही आहे, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण मिरचीचं करू शकता. आज आपण डाळवं वापरलेलं आहे त्यामुळे पाव छोटा चमचा भरून हिंग घालायचं आहे. सोबतच 1 चमचा भरून धणेपूड आणि 1 चमचा भरून जिरेपूड सुद्धा घालायचे आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा भरून सफेद तीळ घालायचं आहे. 2 चमचे मोठे भरून घातले तरी देखील चालेल. सोबतच 1 चमचा भरून ओवा घालायचा आहे. हाताने थोडासा असं चुरून घालायचा म्हणजे स्वाद सुद्धा चांगला येईल. आता हे सर्व जे कोरडे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित ह्यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला एखाद्या चमच्याने आणि त्यानंतर हाताने असे एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व ठिकाणी व्यवस्थित हळद, तिखट आणि सर्व मसाले लागले जातील. आता या पिठामध्ये आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. ज्या कपाने आपण पिठं मोजून घेतलेले त्याच कपाने 3 कप भरून पाणी इथे मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि हे थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला सगळं घालायचं नाही, अंदाज घेऊनच घालायचं आहे आणि लागलं तरच नंतर आपल्याला वापरायचं आहे, कारण पीठ सैल होण्याची शक्यता असते. तांदळाचं पीठ तुम्ही कोणतं वापरताय
त्यावर सुद्धा अवलंबून असतं पाणी किती लागणार. आता हे पीठ फार गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला एखाद्या चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला असंच झाकून 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. म्हणजे पीठ व्यवस्थित आतमध्ये मऊ होईल, त्यामधली वाफ बाहेर जाणार नाही आणि गरम पाण्यामध्येच हे पीठ आतल्या आत शिजलं जाईल. इथे मी 5 मिनिटं हे पीठ ठेवलेलं. इथे बघू शकता ताटाला सुद्धा कसं वाफ साचली गेली आहे. या वाफेमध्येच हे पीठ आतल्या आत शिजलं जातं. आता हे पीठ सुरुवातीला आपल्याला हातानेच असं मळून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं हाताने मळून घ्यायचं. आधीच सुरुवातीला पाणी घालायचं नाही आणि जर लागलंच तरच 1-1, 2-2 चमचे आपल्याला साधं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. कोमट पाण्याचा वापर केला तर अतिउत्तम. आज आपण फक्त तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे आणि डाळव्याचं पीठ वापरलं आहे. त्यामुळे चांगलं हे पीठ मळून घेणं गरजेचं आहे. जेवढं पीठ जास्तीत जास्त आणि चांगलं मळून घ्याल, म्हणजे त्यामध्ये चिकटपणा जेवढा उतरेल तेवढी चकली आपली मस्त तयार होईल आणि अजिबात तुटणार नाही. कधी-कधी काय होतं, चकली बहुतेक वेळा तुटली जाते पाडताना, तर तसं होऊ नये त्यामुळे पीठ व्यवस्थित अगदी मऊसूत मळून घेणं गरजेचं आहे. आता लगेचच आपण ह्याच्या चकल्या बनवून घेऊया. त्यासाठी थोडंसं पीठ मी काढून घेणार आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते कोरडं पडणार नाही. आता जे पीठ आपण चकलीचं बाजूला काढून घेतलेलं ते सुद्धा पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. जेव्हा जेव्हा चकली आपण पाडायला घेऊ तेव्हा तेव्हा पीठ आपल्याला मळून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आणखीन ते मऊसूत होईल आणि चकली आपली अजिबात तुटणार नाही. आता इथे मी चकलीचा सोरा घेतला आहे. त्यामध्ये चकलीची चकती जी असते साचा, तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. जी खडबडीत बाजू असेल ती खालच्या बाजूला येईल अशा रीतीने घालून घ्यायचा, म्हणजे चकलीला काटे फार सुंदर पडतात. आता आपण मळलेलं पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे. छोटे छोटे तुकडे घालू नका, कारण त्यामध्ये हवा आपल्याला भरायची नाही आहे, कारण तसं जर झालं तर मग चकली तुटण्याची मध्ये शक्यता असते. त्यामुळे जेवढा उंडा असेल तेवढा दाबून घ्यायचा आणि घट्ट असं चकलीचं भांडं आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण ह्याची चकली पाडायला घेऊया. सुरुवातीचं जे टोक असतं तिथे फार मोठी गॅप ठेवायची नाही. छोटंसंच होल असं ठेवायचं आणि पुढचं जे टोक असतं ते सुद्धा असं जोडून घ्यायचं, म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही. आणि 2 ते 3 वेढे घ्यायचे आणि शेवटचं टोकसुद्धा असं चिकटवून घ्यायचं, म्हणजे तरीसुद्धा चकली तेलामध्ये सुटत नाही. सुरुवातीचा असं जे गॅप असतं, जे होल असतं ते कमी ठेवल्यामुळे चकली दिसायला सुद्धा सुंदर दिसते. अशाच पद्धतीने आणखीन 2-3 चकल्या मी इथे पाडून घेणार आहे. फार चकल्यासुद्धा पाडून ठेवायच्या नाही, नाहीतर ते कोरड्या होतात आणि जेव्हा उचलू तेव्हा ते तुटू शकतात. त्यामुळे कढईमध्ये जेवढी जागा आहे तेलामध्ये मावतील तेवढ्याच चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे. इथे बघू शकता मी जेव्हा चकलीचा छोटासा तुकडा ह्यामध्ये सोडते तेव्हा तो चटकन थोडासा थांबून वर येतोय, म्हणजे हे तेल अगदीच अचूक गरम झालं आहे. फार थंड तेल ठेवायचं नाही, नाहीतर चकल्या तेलामध्ये सोडल्यावर त्या विरघळायला सुरुवात होते. त्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत आणि त्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आणि जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. गॅसची आच आपल्याला मध्यमच ठेवायची आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. चकल्या तेलात सोडल्या की तरंगून वर आल्या की लगेचच आपल्याला झारा लावायचा नाही. हे जे भरपूर तेलाचे बुडबुडे दिसतात ते शांत होण्याची वाट बघायची. थोडेसे तेलाचे बुडबुडे निवळले गेले, अर्धे जास्त कमी झाले आणि चकली खालच्या बाजूने कुरकुरीत झाली की त्यानंतरच आपल्याला ती उलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे. चकली तयार झाली आहे की नाही किंवा कुरकुरीत झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर बघू शकता तेलाचे बुडबुडे पूर्णपणे शांत होतात, अगदी खूप कमी होतात की समजायचं चकली आपली तळली गेली आहे. रंगसुद्धा बदलला जातो आणि पूर्णपणे तेलाच्या वर तरंगून येतात. जरी चकली अशी तेलामध्ये दाबली तरी ती पुन्हा तेलाच्या वर तरंगून येते. असं झालं की समजायचं चकली आपली तळली गेली आहे. आता लगेचच ह्या चकल्या एखाद्या दुसऱ्या झाऱ्यावर काढून पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती सुंदर चकल्या तयार झाल्या आहेत, काटेरी आणि तितक्याच कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा. अजिबात एकही चकली आपली तेलामध्ये सुटली गेली नाही किंवा विरघळली गेली सुद्धा नाही. अशाच पद्धतीने आणखीन उरलेल्या पिठाच्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते. पहिली बॅच तळून झाल्यानंतर तेलाचं तापमान थोडंसं कमी होतं, त्यामुळे गॅसची आच मोठी करायची. तेलाचं तापमान चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आणि चकल्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या. सुरुवातीला
आपल्याला लगेचच चकल्या उलटवायला जायच्या नाहीत. तेलाचे बुडबुडे थोडेसे निवळले गेले आणि चकली पूर्णपणे तरंगून वर आली, एका बाजूने कुरकुरीत झाली, की त्यानंतरच दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायची आणि गॅसची आच मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यमच ठेवायची आणि दुसऱ्या बाजूने चकली पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत आणि तेलाचे बुडबुडे शांत होईपर्यंत चकली तळून घ्यायची. चकली आपण तेलातून काढली तरी ती गरम असते आणि त्याची जी तळण्याची, शिजण्याची प्रक्रिया असते ती आतून चालू असते. त्यामुळे थोडासा रंगसुद्धा बदलला जातो आणि जास्त जर तुम्ही यापेक्षा डार्क रंग केलात तर आणखीन चकली करपू शकते. त्यामुळे ह्या रंगावर चकल्या झाल्या की लगेचच त्या काढून घ्यायच्या. इथे सर्व चकल्या मी तळून घेतल्या आहेत. चकलीचा रंग आणि काटे बघू शकता किती सुंदर पडले आहेत. चकली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आणि आवाज सुद्धा ऐकून दाखवते. किती मस्त ह्या चकल्या तयार झाल्या आहेत. सहजच बोटाने सुद्धा तोडता येतील इतक्या खुसखुशीत या चकल्या तयार होतात. आतून सुद्धा बघू शकता होल तुम्हाला दिसत असेल, छिद्र किती पोकळ तयार झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा करून बघा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि कशा झाल्या कमेंट करून मला नक्की कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते आणि हाताला सुद्धा चोळून दाखवते. बघू शकता अजिबात तेलकट सुद्धा तयार होत नाहीत. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सुद्धा मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.